असा आकडा होतोय ना. ला 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 ला. चिलम बाबा काल हे भाव भेटला आपल्याला. काल ह्या भावांनी पर्ची बी बनाय परमिट नंबर दिला, तिथनं परत रूम दिली, रात्री रूम द्या. काली माता मंदिर बरंच पब्लिक आले बघा. घ्या काली मातेचं दर्शन. क्लिअर दिसायला लागलंय, फक्त लांब असल्यामुळे कॅमेऱ्याला काही ते कॅप्चर करता येत नाही, पण ठीक आहे. ओम आहे तो. अयो बघाय बारामतीची माणसं इकडे आधी कैलास ओम पर्वतावर. बर कोण कोण आलाय? ओम नम हर हर महादेव. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. हर हर महादेव. आजचा व्हिडिओ असला जबरदस्त होणार आहे. ट्रायल तर तुम्ही पाहिलीच असेल. आज कुठं आलोय मी? आधी कैलास पर्वत, देवांचे देव महादेव, तिथं निघालोय. बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की आधी कैलास पर्वताचं दर्शन घ्यायचं, ओम पर्वताचं दर्शन घ्यायचं, पण ते कुणाच्याही नशिबात नाही. आज व्हिडिओ मधनं तुमच्या सगळ्यांच्या नशिबात आहे. आणि मित्रांनो, आता मी फक्त थोडंच अंतर आहे, 20 किलोमीटर राहिले, अलीकडे थांबलोय. मायनस मध्ये थंडी, एकदम मायनस मध्ये रात्री होती, असं जी गार लागत होतं. आता आंघोळ वगैरे सगळं केली एकदम चकाटमध्ये. आणि मी ज्या ठिकाणी थांबलो होतो ती कुंजी गाव. रात्री काही तर टेंटमध्ये झोपलो, गबा सगळं गुंडाळलं. पर पर्सन सरासरी 500-600 रुपये खर्च येतो. ह्याच्यात बी हॉल सिस्टीम आहे. आणि मित्रांनो, इकडे रूमा सुद्धा आहे त्या. आणि ही सगळी डोंगर पहाडी. आता थोडंसं निवळेल, इकडे लवकरच उजाडतं, इकडे 5लाच उजाडतं मित्रांनो. काय तर इकडे डोंगरात आहे मी सध्याला. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी लाईक करायचं आणि लिहायचं हर हर महादेव. प्रत्येकाने तुम्हाला एकदम मी डग क्लिअर होईपर्यंत थांबणार. आणि ही तुम्ही कुठेही मॅपवरती पाहू शकताय. तर आता ही कुंजी गाव, आणि कुंजी गावातून परत नाभीमधून कुट्टी गावातून ओम पर्वताचं दर्शन होते. तर बरीच जण म्हणली गाडी येत नाही, इथं 4x4 गाड्या लागतात, सगळी फेकाफेकी, तसा काही विषय नाही. तुम्हाला सगळी माहिती देतो. इथं कसं यायचं, काय भानगड आहे, कुठल्या गाड्या येतात, नेमका विषय काय, तर संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं पाहायला गावल. व्हिडिओ मोठा होईल, पण नजारे आणि सगळ्यात महत्त्वाचं महादेवांचे देवांचं जिथं देव राहतात महादेव, तिथलं ठिकाण. चला आता चहा पाणी नाश्ता करू. इथं सगळं रात्रीच्या जेवणापासून माझा 600 रुपये खर्च आलाय. इमानदारी सांगणार. मग म्हणलं भगवान के नाम पे दे यार, नाही तर एक जणाला 1000 रुपये होतं, पण दे यार म्हणलं. मग त्यांनी बिचाऱ्याने दिलं. इथलं हे खोले असते ते अशा. आता लाईट गेली, असं झोपायला यायला वगैरे मस्त मध्ये हे बही आहे असतो इथं. आणि चहा पाणी नाश्ता अभि त्याला पैसे द्यायच्यात, त्याचा हो का हे नंबर आहे, तुम्ही त्याला फोन करू शकता, विचारू शकता, कधी येऊ शकता. गाड्या येतात, सगळं टू व्हीलर येतात, सगळं येतं. आपका नाम शुभ नाम भैया? मेरा शुभ नाम है बासु. हाँ बासु है मित्रांनो. आणि ये आपको पूरी तरह से सहायता करेगा और रहने का खाने का पूरा इंतजाम. ये मान के चलिए आपका मतलब गाड़ी भी प्रोवाइड करवा देंगे आप. हाँ, दिल्ली से दिल्ली, काठगोदाम से काठगोदाम, दारचूला से दारचूला, सभी का अलग अलग है. हाँ. पैकेज में आना चाहते हो आप, गाड़ी चाहिए तो गाड़ी भी करवा देंगे, इनर लाइन परमिट से लेकर हर चीज का. हाँ. और ये मान के चले यहाँ से हम बाइक भी प्रोवाइड करवाते हैं. हाँ बाईक सुद्धा देतात. हाँ बाइक रेंट पे भी देते हैं. हाँ तर मित्रांनो, पिथोरागडला यावं लागतं. पिथोरागडवरनं दारचुलातनं हे कुंजी गाव बड़ा है सबसे. यहाँ फिर कुट्टी कम है, नाभे भी छोटा है. ये मान के चले 5 गांव में से सबसे बड़ा है ये गांव है. सभी यहाँ पे थाना भी होगा, बैंक भी है. हाँ. एसएसबी आर्मी, मतलब एसएसबी आर्मी हर जगह ही है, पर है कि यहाँ पे सब चीज मिलेगा, सब चीज से लेके हर चीज. हाँ, ओके. सबसे बड़ा मार्केट है मानो. हाँ सबसे बड़ा मार्केट है. चलो अब चाय पीते और निकलते. त्यांनी पोहे दिलं, सगळ्यात कमी मलाच दिलंय बरं का इथं. हाँ ठीक है, थैंक यू. सबसे कम दाम में मुझे ही दे, है कि नहीं? मैं गरीब हूँ ना, और तुम्हें पैसे. हाँ अरे गरीब बात नहीं, दोस्त लोगों को पता है. कम से कम में मेरे देखने वाले 500 आएंगे, कम से कम. 2 लाख देख रहे ना, तो 500 तो पक्का आएंगे. उनके दिमाग में बैठ गया है आधी कैलाश, जाना ही जाना है. गडी रेडी झालाय. आता ओम पर्वत इकडे,
परत इथनंच यावं लागणार आहे आणि आधी कैलास पर्वत ह्या साईडला आहे. तर बरेच जण म्हणली आधी कैलासचं पर्वत आधी घे. बरं ठीक आहे म्हणलं आधी कैलास आधी तर आधी कुंजी गाव हो काही गावात म्हणजे ही मिलिटरी कॅम्प आहे इथं बरंच लय राहायची बी सुविधा आहे त्या आणि ही अशी गाव आहेत ह्यांचं सगळं बोटिंग होतं. ही तालुक्यात मोडत्यात आणि लय लांब पडेल हे डोंगराचे पडेल चीनचला अगं अशी घरं असते ती. चला आता मी निघालो आधी कैलासच्या दिशेत. त्या स्कॉर्पिओवाला पोरगा भेटला त्यांनीच रात्री आपल्याला रूम बी दिली काल पर्ची बी काढून दिली. ते सारखेच भेटतोय. ते काय म्हणला आधी कैलासचं दर्शन घ्यायला थोडं निवांत जा म्हणजे दुपारच्या आसपास जा. रस्ता बी खराब आहे इकडला थोडा पण म्हणला तो आधी ओम पर्वतकडे जा. इकडलं वातावरण डळलंय जरा थोडं ओम पर्वतचं तो आधी कैलास शेवट कर. बरं आप भी जा रहे हो पहले आधी के जा रहा था फिर वहाँ जा रहे अब मैं इधर खुला है तो इधर जाऊंगा ना उधर तो खुला नहीं है तो क्या वो दोपहर तक होगा ठीक लगता है खुला है नहीं वो आसमान आसमान खुला नहीं है, देख रहे थे पूरा तो नहीं दोपहर तक होगा यहाँ करके वहाँ कर लेंगे बस। हाँ वही तो ठीक है चलो चला आधी कैलास मग नंतर म्हणजे महादेवाचं कैलास पर्वताचं दर्शन नंतर कारण तिकडे झाकायले खरंच पापी लोकांना हिथं चान्स नाही. हिथं पापी मतलबी लोकांचं काही काम नाही. अशी गार आहे ना असा आकडा झाला हाताचा हँडगुलर ही सुद्धा काम करा नाहीत. टोपी कुठं राहिली साली रात्री होती आता ही बंद करायचं सुद्धा अवघड झाले. ठीक आहे बटन दाबलं तर होईल बंद. जाता जाता बघू सारखी हँडगुलच काढावं लागतं पण चालू करायला ही विषय. तिथे एक कॅबिन आहे आणि इथंच अडवलं की ते सगळं पास वगैरे करावं लागतं ना असं म्हणजे माहिती द्यायची आपण जे पास काढलाय ते. 3-4 किलोमीटर पुढं आलो काम चाललेलं आहे असं मित्रांनो रोडचं. त्याच्यामुळे रोड खराब आहे जवळजवळ मला 20 किलोमीटर जायचं आहे पण जात असताना ना शिता का ह्यो पट्ट्या दोन देतोय आणि गरम पाणी आहे खरंच गरम पाणी आहे वाफा निघते तिथे काय चिवडा गरम पाणी लिहिलं इथं हाय गरम वाफा निघतं तिथे गरम आहे पाणी गरम है भैया आपल्या इथं लोकल आहे खरंच गरम पाणी. तिथं शिव महादेव बनवलं आपण दर्शन घेऊ पण काय लिहिलं असेल तो का तिथून गरम पाणी वाहते गरम पाणी येतंय मस्त मध्ये. फौजी बाई आल्या तर इथं आंघोळ करायला आणि ती पहाडी चला पुढं चला काय नजर आहे मित्रांनो. फुलं इथं अशी आधीमध्ये नदी तर वाहतीच पण इथं गाव आर्मीवाली लोक थांबलेत. इथं एक काली माताचं मंदिर आहे तर नोट करू शकता बरंच काय लिहिलं स्क्रीनशॉट मारून. काली माता मंदिर म्हणजे 200 मीटर हा ही नेपाळच आहे पडेल नेपाळ आहे त्या डोंगरात नेपाळ 200 मीटर नेपाळ लिहिले. आर्मीवाल्यांना राहिला पर्यटक आल्यावर त्यांना तेवढंच बरं वाटत असेल. पाणी वाहत पाणी मध्येच त्रिशूल लावले आणि ह्याकडून सगळं देव आहेत हनुमान शिवकुंडू पैसे टाकते तिथे लोक ते काढणार कोण असेल पुजारी कोणतरी. घंटी वाजू जय शंकर पार्वती श्री गणेश. मध्येच पाण्यात शंकर पार्वती आणि ह्या साईडला इकडं काली माता मंदिर आरतीचे ना घ्या काली मातेचं दर्शन. इकडे बघा काली मातेचं दर्शन. चला आरती चालली आपलं फौजी बाहेरच आरती करतात इथे मित्रांनो. तेच म्हणजे त्यांना तरी काय हे तर मग थोडेसे करमणूक तेच थांबले तिथे इथं सगळेजण आणि
त्यांनी आरती चालली त्यांची मस्त मध्ये छान छानपैकी. इकडे पाण्याला कमी नाही, गार पाणी गरम पाणी कुठून बी पाणीच वाहतंय. डॉन घेतलं का दर्शन कालीमातेचं? काय माहिती घेतलं का काय. ने ने आणि ने थांब तुला फुडला नजारा धावतो. आणि ओम पर्वत कमेंट टाकायचं जरा, उरकावं लागेल नियोजन थोडं फास्ट फास्ट, कारण परत 12ला म्हणतात मोसम बदलतो. आता म्हणलं अवघडच झाले राव. लांब वर आलोय अजून ओम पर्वत काय दिसत नाही. गाड्या सगळ्या पुढे गेल्यात साप 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 साप. पट्टे एकटाच आहे, तुम्ही बघा मित्रांनो, पट्टे एकटाच आहे, ध्यानात ठेवा. हा पट्ट्या बी येत नाही, काय बी होऊन द्या. हा पोचलो, गाडी लावली, बऱ्याच गाड्या आल्यात इथं पर्यटक. आणि इथं टेम्परेचर एकदम गार आहे. होय दर्शन करोगे? हाँ कहाँ से है? मैं महाराष्ट्र, महाराष्ट्र कहाँ पे? पुणे, बारामती. अच्छा, बारामती से। कहाँ जाकर? गुजरात, MP, UP, गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ सब करके आया. कितने दिन से निकले? 1 महीना हो गया आज कंप्लीट. ये बाइक में ही? हां तर समोर ओम पर्वत दिसतो, पण ढग आल्यात इथं. अजून ढग काय जाय नाही इथं, वातावरण बिघडलंय. म्हणजे हे ढगातच आहे, लक्षात घ्या, ही ढगातच आहे विषय. लय उंच आहे, 10,000 फूट वर आलोय आपण. 10,000. बॅटरी आली गायला. इथं लाईट आहे का काय काय नाही. फोटो चाललेत सगळे. मी आपला घंटे वाजवून जातो पुढं. बस हो गया. चला, बर्फ पडायला लागला इथं. आता आपण सध्याला मायनसमध्ये गेलोय मित्रांनो. मायनसमध्ये, मायनस एंडच झाला हे इकडं. इथून तिथं ओम पर्वत दिसतो तुम्हाला. थोडंफार जाणवलं कुठं तर बघा, कुठं ह्या पर्वतात कुठं दिसतोय का. शिवची मूर्ती आहे इथं, धूप लावते ती बरेच जण. बरंच पब्लिक आले बघा. सगळी सकाळी फास्ट फास्ट आली. मी सगळ्याच्या उशीर आलो, पण अजून काय दिसेना. बरंच पब्लिक आले बघा. ह्या साईडला आर्मी राहते. रेंज आहे पण रेंज काही येत नाही, काय भानगडे काय किंचित बी नाही. समोर ओम पर्वताचं दर्शन होणार आहे, थोडं वेट करा. ढग आल्यात इथं, त्याच्यामुळं थोड्या अडचण येते. पाखरं भलतीच आले तिथे. पाखरं आहेत की इकडं बघा ना, किती आलेत पाखरं. ओ, तास 1.5 तासाच्या मेहनतीनंतर मित्रांनो, पब्लिक जे असं वाट बघतंय ना दर्शन घेण्यासाठी, सगळं बघा. हा नजारा तुम्हाला इथूनच मी मोबाईलमध्येच दावण्याचा प्रयत्न करतोय. हर हर महादेव दिसायला लागलंय. थोडं तुम्हाला एक कसं सांगू आता, दिसतंय का ओम खाल्ला भाग मधले टॉक दिसायला लागले, वरलं राहिलंय आणि त्याचं असं राहिलंय दिसायला लागलंय. थांबा, गार हवा सुटली, मी टोपी विसरून आली. असा आकडा होतोय ना, अरे लय आकडा राहिलाय. एकदम क्लिअर दिसायला लागलं. तुमच्या नजरेला दिसतंय का नाही काय माहीत नाही, पण मनात भाव ठेवा, डोळे बारीक करा आणि बघा. ओम खाल्ला भाग इकडे दिसतोय का? ह्यो आता बघा, खाल्ला भाग दिसतोय का? थोडा बर्फ आल्यामुळे वरनं, नाही तर सेम ओमचं चित्र दिसतं मित्रांनो इथनं. असं लांबणं नाही जमत, लई लांब आहे काही, थोडं लांब आहे इथनं. 10-15 नाही 25 किलोमीटर असेल इथून सहजच. पण इथूनच ही ओम पर्वताचं दर्शन घ्यायचं असतं. सगळ्यांनी लिहा हर हर महादेव. आणि ओम पर्वताविषयी तुम्हाला काय माहिती असली तर कमेंटमध्ये, आणि ती तुम्हाला मी इथं घडवलं तर एकंदरीत अयो दर्शन झालं. एकदम खटमध्ये दर्शन झालं. साप साप पर्वत दिसतंय. अजून एकदा तुम्हाला डोंगर दऱ्या समोर अजून एकदा दर्शन घ्या ओम पर्वताचं. ह्या साईडला हे का, हे सगळं डोंगर आहेत, बर्फाचं डोंगर आहेत.
सगळं कडनी सगळं बर्फाचं डोंगर आहेत बघा. असं ह्या साईडला ह्याच्या पडेल बर्फाचं डोंगर आहेत. लोक अशी येडेगत करतात काय काय असं. ते फोटो काढायसाठी बऱ्याच जणांची मिठी असते. चला झालं आता साफ क्लिअर दिसायला लागलंय जसं बर्फ मधला इथं. पण आहे का नाही हा मान काहीतरी कमेंट टाका रे. ओम नमः शिवाय लिहा. नुसतं ओम तरी टाका आणि लिहा ओम नमः शिवाय हर हर महादेव. पट्ट्या आला पोचलात का नाही ओम पर्वतापाशी आणि ती पण 2 व्हीलरवर बाईकवर. हा नाद करायचा नाही. एवढा मोठा प्रवास करून खतरनाक. आणि इथून आता ही बहुतेक आजचा दिवसच इथं जातोय का काही माहीत नाही. पण बघूया आपण करूया प्रयत्न. कैलास पर्वताचं दर्शन होतंय का नाही का तिथं थांबावं लागतंय का पुढल्या व्हिडिओमध्ये घडतंय बघत राहा. अजून होईल व्हिडिओ बॅटरी राहिली 5% त्याच्यामुळे जास्त काय आता घेणार नाही. ओके इथून असं आता लयच क्लिअर दिसतंय. क्लिअर दिसायला लागलंय. फक्त लांब असल्यामुळे कॅमेऱ्याला काही ते कॅप्चर करता नाही. पण ठीक आहे ओम आहे. पोचलं का नाही. आणि खूप साथ दिली तुम्ही मला गेली 10-15 दिवस. बऱ्याच जणांनी खूप सहकार्य केलं तुम्हाला सांगतो. नाहीतर लय माझा हाल झाला असतं. बऱ्याच जणांनी म्हणजे खोटं नाही बोलत पण 1 महिना झाला हिंडतो या तुमचा आणि तुमचा सगळ्यांचा. आणि जाता जाता पुन्हा एकदा मनातनं तर बोललोच पाया पडताना कॅमेऱ्याच्या आधी. पण जाता जाता तुमच्या सगळ्यांचा महादेवाला जे लाईक करताय ज्यांनी सबस्क्राईब केलंय ज्यांनी मला बऱ्याच जणांनी मदत केली. खोटं नाही बोलत. गेली 1 महिना झालं 15 दिवस झालं तुम्ही माझ्या गाडीचं पेट्रोलचं आणि नाश्त्याचं 15 दिवसाचं 1 महिन्यात 15 दिवसाचं मी खर्च आणि 15 दिवसाचा तुमचा खर्च आहे. म्हणून मी इथपर्यंत आज पोचलो. बऱ्याच जणांनी मदत केली. खूप भारी वाटलं. आणि कैलास पर्वताचं दर्शन आणि सगळ्यांचा पुन्हा एकदा माझ्या फॅन लोकांचा लाईक करणाऱ्यांचा सबस्क्राईब करा सगळ्यांचा. म्हणजे जे व्हिडिओ बघताय त्या प्रत्येकाचा नमस्कार पुन्हा एकदा सांगतो. आणि तुम्ही बी तिथून बघताय तिथून जरी सांगितलं तरी सुद्धा काय अडचण नाही. ओके मी तर सांगितलंच मनापासून सांगितलं देवाला म्हणलं कधीच माझ्या म्हणजे फॅन लोकांना कधीच काय कुठल्याच गोष्टीची कमी पडून देऊ नको ही महादेवाला प्रार्थना. चला परत एकदा घंटी वाजवली सगळ्यांचा पुन्हा एकदा नमस्कार सांगितला आणि निघतो. गार हवा सुटली एकदम मस्त. ह्या निसर्गात हिंडायला भारी वाटतंय. आणि कुणाला काय वाटलं तर मला माहिती विचारू शकतात. सगळ्यात महत्त्वाचा एक प्रॉब्लेम आहे. जसं मी धारचूला सोडलंय तुम्हाला इकडे यायचं म्हणलं तर पिथोरगडवरून धारचूला आणि म्हणजे मॅपवर सगळं कळतंय धारचूला. आणि धारचूलामधून पुढं सगळं कळतंयच ॲटोमॅटिकच. ती परमिशन कसं काढायचं हे तर चेकिंग असतं. लायसन काय कोणी विचारत नाहीत पोलिस. इकडे गाडी काय विचारत नाहीत फक्त नंबर विचारतात. बाकीचं असं काय टेन्शन नाही. आणि इकडं यायचं म्हणजे हिथं बोलावाच लागतो. हिथं कोणी बी येऊ शकत नाही. हिथं पुण्यवान माणसं ज्याचं मन साफ आहे जे मन मोकळी येते मनाने मोकळी येत अशीच लोक इथं येतात फक्त. मित्रांनो ही गोष्ट खरी का खोटी. इथं चहा आहे मला वाटतं कितीला इथरू चहा आहे का. अयो हॉटेल भी आहे. चाय है नाश्ता है. चाय है भैया कितने को चाय. चाय कितने को चाय एक हाँ 20 रुपये दे दो उधर से चाय ले लो. 20 रुपये. ओके काय झालं मॅगी घेतली चहा घेतला एकदम मस्त मध्ये. आणि हे भाई आपका नाम शुभ चिलम बाबा. काल हे भाव भेटला आपल्याला. काल ह्या भावांनी पर्ची भी बनाय परमिट नंबर दिला. तिथनं परत रूम दिली. रात्रि रूम दिया खाना पीने का बंदोबस्त किया. और अभी मैं जा रहा था पहले आदि कैलाश ये बोले नहीं वहाँ नहीं दर्शन होगा पहले या ओम पर्वत. सही बताया. ओके थैंक यू जी.
उधर का वेदर देखा हम लोगों ने तो वेदर खराब था उधर। कलर हाँ इधर को देखा तो हल्की धूप लगी थी। मैंने कहा आपको उधर जाके अपना टाइम वेस्ट मत करो। हाँ हाँ और उसके बाद आप इधर ओम पर्वत आए, करीब करीब आधा घंटा समथिंग 1 घंटा समथिंग हो गए और आपको दर्शन हो गए। अब इसके बाद हम जाएंगे गुंजी से वेदर देखेंगे कैसा है, उसके बाद हम आगे को हाँ आदि के बाद। हाँ आणि किसी को ट्रिप कराना है यहाँ का कैलाश पर्वत और ओम पर्वत का तो चिलिम बाबा का गाड़ी है। आप कहाँ तक आना पड़ेगा? आप धारचूला से कहो, धारचूला से हल्द्वानी से कहो, हल्द्वानी से और हम दिल्ली से उठाते हैं। आपका नंबर बता दो। मेरा नंबर है 7060171321। हाँ दोबारा रिपीट कर देता हूँ 7060171321। ओके तर कुणाला यायचं असलं तर माहिती विचारू शकता मित्रांनो आणि ते तुम्हाला चिलिम बाबा एकदम ओम पर्वत आणि कैलास पर्वताचं दर्शन खटमध्ये सगळी माहिती राहायची प्यायची सगळी सुविधा होय। जय चिलम बाबा, जय ओम जय चिलिम बाबा हर हर महादेव। हर हर महादेव। हा आणि इथं किचन बी आहे। आता मॅगी घेतली जाऊन द्या म्हणलं 60 रुपये की हो एकदम मस्त मध्ये नहीं इनका नाम है चिलम बाबा। हाँ नाम है चिलम बाबा। चिलम पीते आप नहीं तो नाम कैसे पड़ा? सर मेरा जो फर्म है ना, गाड़ी का फर्म है, वो चिलम बाबा के नाम से। ऐसे क्या? सब लोग लिखाते हैं भोलेनाथ महादेव ये सब, तो मैंने एक एंटिक नाम ढूंढा महादेव का। महादेव के बहुत सारे नाम है हाँ। लेकिन चिलम बाबा भी महादेव का ही नाम है। आज से लोगों को याद रहेगा। हाँ एक एंटिक है ना वो, एंटिक नाम है। एक नाम है ठक्कू के लड्डू हाँ ऐसा कोई हाँ जगह नहीं एक मॅगी मुझे या मॅगी खायला 7 रुपये मॅगी सगळ्यात महत्वाचं इथं अंडी सुद्धा आहे ती बघा कसली गर्दी झाली आता। चला झालं चहा पिलो नाश्ता केला कोणी सुद्धा राहिलं नाही बाबा आता तिथं ओम पर्वताचा थोडा अजून टका आले ते आता परत बघा असं आहे। चला जावं लागेल बॅटरी राहिली 3% चार्जिंग काहीतरी जुगाड करावं लागणार आहे। रस्ता फक्त जाताना तुम्हाला येताना दावलं तसंच आहे खराब खडी डांबरी वगैरे काही नाही असं पण आधी कैलासला रस्ता सगळा चांगला आहे। सगळ्या प्रकारच्या गाड्या येतात फेकाफेकी करू नका म्हणा ती व्हिडिओ बनवणारे आहेत ना ते म्हणतात ही गाडी येत नाही ती गाडी येत नाही आता डायरेक्ट खाली कुंजीत जाता जाता काय दिसलं तर ठीक आहे। बघा निघालो होतो मित्रांनो MH42 बघून ताईंनी ओळखलं दौंडच्या ताई तुम्ही किती डायरेक्ट इकडेच आला का दुसरं काय फिरत फिरत नैनिताल वगैरे फिरत का हो दादा तुम्ही कुठलं? तो अय्यो बघाय बारामतीची माणसं इकडे आधी कैलास ओम पर्वतावर बर कोण कोण आलाय होय का किती जण आहेत? 18 जण आहेत काय बर बर असं आहे काय बर बस आली काय मग मोठी गाड्या 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 बर बर असू द्या बघा ह्यांना कोण कोण ओळखतं काय माहित नाही बरं का आता पण आहेत तिकडे आपले फॉलोअर्स बरीच लय। चला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव आपलं रवी शिंदे आयडिया खरं तेच खरं तेच हा लिहिलं तरी येईन किंवा रवी शिंदे लिहिलं तरी येईन माझा फोटो बघून त्यात तुम्ही देत चाल ओम पर्वताचा व्हिडिओ मध्ये ओके ओके बघा आपल्या इकडले भेटले ना असं बरं वाटतं जरा जरा जीवाला थोडं चला आता निघूया गार लागतंय आणि ऊन कमी झाल्यामुळे आता मायनस मधनं थोडंसं की झालं असं मला वाटतंय नाही तर आकडाच होतोय आकडाच इथं हा काय झालंय असं खराब रस्ते इथं कॅमेराची धाडाधाड हालतोय ना भलतच हालतोय त्याच्यामुळे दाव वाटाणा चढ खाली आलो गुंजी गावात पावसाचं वातावरण झालंय ढगच आल्यात इथं ढग काय जाई नाहीत त्याच्यामुळं मी त्रास झाला आता बघू आता जाऊ आजच मला जायचं खाली तिथं म्हणजे आड्याला धारचेलाला मुक्कामी जायचं नियोजन होतं पण होत नाही असं वाटायला लागलंय अवघड आहे। चला डायरेक्ट आधी कैलासच्या दिशेने मित्रांनो डायरेक्ट कुट्टी गावामध्ये आलोय गाडी इथं लावली आणि हे दोस्त भेटले तिथं
ह्यांनी ही कुठले म्हणलं दौंड नाही दौंड काष्टी तिथली बघा त्यांनी गाडी इथं घेतली हल्द्वानी मध्ये भाड्याने मग आले तिथं असून इंस्टाग्रामवरती आहे तुम्ही हा युट्यूब इंस्टा रवी शिंदे हा इथं रेंज नाही बघतो मी काय रवी शिंदे ना हा रवी बाकी काय शिंदे नाही. हा रवी शिंदे बस चला ओके बाय 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 मित्रांनो हे काय इथं दानी मानी होमस्टे इथं थांबलोय आणि मी अठरा झालाय की ही कुट्टी गाव आहे कुट्टी गाव शेवटचं गाव हे काढलं संपला विषय क्लोज कुट्टी गावात आहे आणि इथं दानी नानी म्हणजे हीच म्हणायचं म्हातारी असं थोडक्यात शेकत बसलो आणि मी जर्किंग फिरकिंग सगळं काढून टाकले मॅटर असा झाला असा जे गाराटलो तुम्हाला सांगतो लय गार लागलं आणि मग टोपी गार टोपी विसरलो जर्किंग भिजलं हातगुलोच भिजलं पायमोजे भिजलं आणि आभाळ आल्यामुळं विषय असा झालाय की आत्ता कैलास पर्वताचं दर्शन होत नाही सगळीजण महागारी आली आणि तुम्ही ढग बघा शक्यच नाही आता मग इथून 10 किलोमीटर परत थांबायला चान्स नाही कुठंच मग इथंच थांबलोय आता शिकलो जरा ह्यांना म्हणलं पेटवा ही ह्यांनी ही पेटावलं मस्त मध्ये आणि इथंच आता मी स्टे केलाय थांबलोय आणि विषय असा झालाय की आजच्या दिवस आहे आता इथं फौजी भाईला फोन केला फौजी भाई खाली नाभित येतं म्हणले आता कुठे काय जण होगा दर्शन मेरा कल अब ये तो ऊपर वाला ही बताएगा फिर हम लोग क्या बता सकते हैं ऊपर वाला ही बताएगा ठीक है अब मैं बिस्तर में जाके लेटता है हाँ, जा लेटना लेटता है अभी गार हवा सुट रहा है और ये चारपाई में सोना है सिंगल वाला चारपाई में इधर साइड वाला हाँ साइड वाला ही वही हाँ, साइड वाला सिंगल वाला रूम दिली जेवणासहित सगळं चहा ही ती हजाराशिवाय कोणालाच दिली नाही पण मी म्हणलं मी लय येवाल तू 800 रुपयात पण इलाज नाही गारटीने पैसे तर जाणार तिकडं खर्च लय होतो मित्रांनो माझा काहीच खर्च नाही तो हे गाव आहे कुठे तुम्हाला खोटं नाही बोलत सांगतो तुम्हाला लय फेका फेकीन लय काय जण खर्च करते ते काय कायांचा लय खर्च असतो आप भी रुके हो आप कहाँ से हो हम तो हरियाणा से बघा ही दोस्त है थम बाइक से कहाँ से आए भाई से महाराष्ट्र सीधे महाराष्ट्र से बाइक से आए हाँ महाराष्ट्र से अरे भाई साहब आपने तो बहुत लंबा ट्रिप कर दिया हाँ 2 महीने का ट्रिप है मेरा अच्छा 2 महीने का ट्रिप है अब कहाँ जाओगे अब जाएंगे फिर नेपाल अच्छा नेपाल जाओगे फिर हाँ अच्छा 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 अशा गाद्या असतात थंड त्याशिवाय थांबत नाही नेपाल आप जाओगे लीपू लेक पास से ना जो लीपू लेक पास है पता नाही लेकिन मॅप जैसं दिखत आहे वैसं चाललं 8 वाजल्या इथं लाईटीची इतकी अडचण आहे मित्रांनो की अख्ख्या गावात लाईट नाही एक तर सौर ऊर्जो नाही तर जनरेटर आवाज येते का तुम्हाला पडेल जनरेटर आहे आणि जेवायला या रोटी मस्त म्हणजे डाळ भात खायला ठरलं होतं तसं जेवायला असं जे गार आहे ना भयंकर ती फौजी सांगत होतं तसंच आहे -4 ते म्हणतात कानाला पण आता शिकतोय म्हणून चुलच सूट वाटत नाही तर बिस्तर मध्ये डायरेक्ट लय अवघड आहे काय सांगायचं तुम्हाला मित्रांनो लय गार या आकडा झाला आकडा चला शेकायला लागली माझं झालं जेवण बिवण आणि ह्या गावात हो का इथं तिथं फकाट लागलं इथून इकडं जायचं एवढंच गाव ह्या साईडला एवढं आहे आणि खाली थोडं इकडे एवढंच आहे झालंही नाही एक 25-30 घर असतील बरं जनरेटर लाईटिंग सोय नाही जनरेटर इकडं आहे ती थोडीफार घरं त्या साईडला बम ही सकाळ आणि हवा ही बी ह्यांचंच आहे आणि ही बी ह्यांचंच आहे आयो जेवाय दिलं बरं का चांगलं सकाळ गरम पाणी माझं 800 रुपये घेतलं बरं का
पण तुम्हाला एक सांग का हाँ? नहीं वो आ रही है वो बोले हम आते हैं, रुको नहीं नहीं पानी लेके आ रहे हैं हे रूम आहे कोण नाही ते एकटाच आहे इथं तिघं जण अजून झोपू शकतात आणि मी इथं ओके इकडं रेंज 3 दिवस झालं मी व्हिडिओ बघितला नाही कुठलाच म्हणजे कुठे काय चाललंय तेच कळालं फोन आलं तर ती बी कवा बाबा फोन येतात नाही तर रेंज इंटरनेट हा विषय नाही आणि इंटरनेट नसल्यामुळं डोक्यातलं इंटरनेट नसल्यामुळं चांगले विचार काहीतरी असं घुसायला लागलेत नाही ते बघितलं की डोक्यावर परिणामच होते अशा बऱ्याच काही गोष्टी त्या असं नाही चला अभि सो जातो गुड नाईट झोपतो का आधी कैलासचा स्पेशल व्हिडिओ तयार करू तसं करतो मग बघू कसं होईल तसं ही ओम पर्वतचा आधी कैलासचा दुसरा ओके ओके गुड नाईट तुम्हाला सांगता ह्याच्यात 800 रुपये गेलं सकाळ गरम पाणी जियावान 2-3 वेळा चहा दिलाय म्हणजे झोपायला ही सोयी ही असं वाटलं तिथनं येतानी मोबाईल सुद्धा असं बोट रगात आलं होतं मूठ सुद्धा धरता येत नव्हती 3 किलोमीटर राहिलं होतं पण खेचानाच रनिंग इथं आले चूल पेट वगैरे म्हणलं म्हातारे चूल पेटावली शिकलो आधी आणि मग 1000 नाही 1500 सुद्धा द्यायला तयार झालो असतो इतकी बेकारी झाली असती म्हणजे इतकं गार लागत होतं काय तुम्हाला सांगायचं मित्रांनो ते कालाला बांधलं नाही पण तिथं चुलीपाशी गेलो तिथं काही गरजच पडत नाही ओके हां असं चला गुड नाईट